चिकन, मटण, मासे जरी घरामध्ये असले नाही, रोजची एक भाजी लागतेच. तर हे गावठी कुळीथ आहेत. मी स्वच्छ धुवून भिजत घातले आणि त्याच्यानंतर ह्याचे कोंब काढून घेतले चांगले. छान आता किती छान कोंब आलेत बघा ह्याला, म्हणजे मोड काढून घेतले कुळथाला. आणि हे गावठी आहेत, पटकन शिजतात. बाजारामध्ये कुठे पण मिळून जातील तुम्हाला गावठी कुळीथ. गावठी कुळीथ खायचे. कुळीथ स्वच्छ धुवून घेतले अनेकदा मी कुकरला टाकून एक ग्लास पाणी घालून त्याच्यामध्ये चिमूटभर हळद आणि मीठ टाकून 4 शिट्टी काढून घेतले कुळथाला. तर कुळीथ बघा किती छान शिजून आलेले आहेत. चांगले शिजून घ्यायचे कुळीथ, म्हणजे चांगली भाजी लागते. कढई घेतली, त्याच्यामध्ये तेल टाकून घेतले. त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, लसणीच्या 4-5 पाकळ्या, कढीपत्ता टाकून तेलावरती चांगला कांदा भाजून घ्यायचा. कांदा भाजून झाला की नाही त्याच्यामध्ये बारीक चिरलेला टॅमॅटो तो सुद्धा चांगला भाजून घ्यायचा. फोडणीतच लाल तिखट, हळद पावडर, घरातला गरम मसाला किंवा कांदा लसूण मसाला टाकून 1 मिनिटं लाल तिखट वगैरे परतून घ्यायचं तेलावरती, म्हणजे भाजीला छान टेस्ट येते. आता शिजवलेले कुळीथ टाकून घ्यायचं आणि कोथिंबीर आणि मीठ टाकून चांगलं असं शिजून घ्यायचं. आता मी पाण्यासकट टाकले कुळीथला, कारण मला सार करायचं नाही आहे. खूप छान होते, या पद्धतीने करून बघा भाजी आणि झाकण ठेवून शिजून घ्यायची चांगली भाजी. तर कुळथाच्या भाजीसोबत मी नाचण्याच्या पिठाची भाकरी केली गरम गरम. तर कुळथाची भाजी नाचण्याच्या पिठाची भाकरी खूपच भारी लागते. एकदा नक्की ट्राय करून बघा. बऱ्याच जणांना नाचण्याची भाकरी करता येत नाही, कारण सांगते. तर त्याच्यामध्ये गरम गरम उसळलेला पाणी घाला, म्हणजे पिठामध्ये, आणि पीठ चांगलं मनगटन मळून घ्या. खूप छान भाकरी होते. जर बडवता येत नसेल तर तुम्ही लाटूनसुद्धा करू शकता, जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले तसं. एकदा नक्की ट्राय करून बघा.